Hello dear students, welcome back to our channel. Today we are going to learn 1.7 परमवीर चक्र our heroes. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.7 परमवीर चक्र our heroes या पाठाचा अभ्यास करणार आहोत. You may have heard about legendary heroes of the past and their extraordinary acts of bravery. पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्ट्स म्हणजे पराक्रम. But even today many brave soldiers of our country sacrifice their own lives for our safety. आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत. Their brave deeds are honored by bestowing military decorations on them. त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदक देऊन गौरवलं जातं. ब्रेव डीड्स म्हणजे काय तर अतुलनीय शौर्य. ऑनर्ड बाय म्हणजे तर गौरवले जाते आणि बिस्टोईंग मिलिटरी डेकोरेशन्स म्हणजे त्यांना सन्मान पदक देऊन गौरवलं जातं. परमवीर चक्र इज इंडियाज हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन. तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. इट इज अवॉर्डेड फॉर द मोस्ट कॉन्स्पिक्युअस ब्रेवरी और सम डेअरिंग और प्रीइमिनेंट ॲक्ट ऑफ वेलर और self sacrifice in the presence of enemy, whether on land, at sea or in the air. तर जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या आणि आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो. परमवीर चक्र इज अ व्हेरी रेअर ऑनर. परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे. सो फार इट हॅज बीन अवॉर्डेड ओनली 21 टाइम्स. तर आतापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. 14 ऑफ दीज अवॉर्ड्स वेर गिवन पोस्टह्युमसली. तर त्यातील 14 वीरांना तो मरणोत्तर देण्यात आलेला आहे. पोस्टह्युमसली म्हणजे मरणाच्या नंतर. इंद्रज वज्रा और थंडरबोल्ट इज सपोज टू बी अ मॅचलेस वेपन. तर इंद्रवज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार. थंडरबोल्ट म्हणजे काय तर विजेचा कडाडणारा प्रहार. तर हे एक अजोड आणि अजिंक्य असं शस्त्र समजलं जातं. बट व्हॉट मेक्स द वेपन इनविन्सिबल इज दी सुप्रीम सॅक्रिफाईस ऑफ दी सेज दधीची. तर दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ झालेलं आहे. इंद्रवज्र कसं तयार झालं त्याच्याविषयी एक कथा आहे. तर अकॉर्डिंग टू लिजेंड, थाउजंड्स ऑफ इयर्स अगो, हजारो वर्षांपूर्वी, अ डेमन हॅड स्टोलन ऑल दी वॉटर इन दी वर्ल्ड. हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. तर हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी चोरून नेले होते. इनोसेंट पीपल वेअर सफरिंग अँड डाईंग विदाउट वॉटर. मग निष्पाप माणसं पाण्या वाचून तडफडू आणि मरू लागली. दिस डेमन कुड नॉट बी डिफिटेड बाय एनी ऑर्डिनरी वेपन मेड ऑफ ऑर्डिनरी मटेरियल लाईक वूड और मेटल एक्सेट्रा. या राक्षसावर कोणत्याच साध्यासुध्या शस्त्राचा परिणाम होत नव्हता. मग ते लाकडाचं असो किंवा धातूचं. डेमन म्हणजे काय तर राक्षस. तर त्या राक्षसावर कसलाच परिणाम होत नव्हता. समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी वॉज रिक्वायर्ड. त्याला हरवेल असं शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. इट वॉज लर्न्ड दॅट द सेज दधीची हॅड बोन्स ऑफ सच एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर. दधीची ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते. बट हाऊ कुड वन आस्क फॉर द बोन्स ऑफ लिव्हिंग मॅन.
ते जिवंत असताना त्यांच्या हाडांविषयी मागणी कोण करणार? सेज ददीची वॉज नोबल पर्सन. He himself laid down his life and gave his own bones to help the people. मग ददीची ऋषींचे मानसिक सामर्थ्य सुद्धा तेवढंच मोठं होतं आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले. इंद्राज वेपन ऑफ थंडरबोल्ट्स was fashioned from these bones and the demon was defeated. आणि या अस्थिपासूनच तळपणारा असं इंद्रवज्र तयार झालं आणि त्या राक्षसाला हरवण्यात आलं. त्यामुळे तो डिफीट झाला. जस्ट ॲज दी इंद्रवज्र डिराइव्ड पॉवर फ्रॉम सेज दधीचीज बोन, the Indian military derives its strength and power from the sacrifice of the bravest of the brave, the परमवीर चक्र होल्डर्स. ददीची ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळालं होतं आणि तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. द मेडल इटसेल्फ इज व्हेरी सिम्पल इन अपिअरन्स. परमवीर चक्र पदक दिसायला अगदीच साधंसुद्धा आहे. इट इज मेड ऑफ ब्रॉन्झ अँड इज फिटेड विथ स्विवेल माउंटिंग अँड हॅज अ प्लेन पर्पल रिबन. परमवीर चक्र कशापासून बनवलेलं आहे तर कांस्य धातूंपासून बनवलेलं आणि छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे आणि त्याला गडद जांभळी पट्टी जोडलेली आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. दी ऑब्वर्स इट हॅज द इंडियन नॅशनल एम्ब्लेम ॲट दी सेंटर सराउंडेड बाय 4 रिप्लिकॅस ऑफ इंद्राज वज्रा. तर पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचं राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. द वर्ड्स परमवीर चक्र आर एनग्रेव्ड इन हिंदी अँड इंग्लिश विथ 2 लोटस फ्लॉवर्स इन बिटवीन. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये 2 कमळाची फुलं आहेत. द परमवीर चक्र मेडल वॉज डिझाईन बाय सावित्रीबाई खानोलकर. शी वॉज अ युरोपियन लेडी who married विक्रम खानोलकर an इंडियन आर्मी ऑफिसर. तर परमवीर चक्र पदकाचं डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केलेलं आहे. त्या मूळच्या युरोपियन आहेत, परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी होते विक्रम खानोलकर, यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या होत्या. सावित्रीबाई लव इंडिया अँड टूक इंडियन सिटिझनशिप. सावित्रीबाई खानोलकर यांचे या आपल्या देशावर प्रचंड प्रेम होते. शी स्पोक मराठी, संस्कृत, हिंदी फ्लुएंटली अँड हॅड स्टडीड इंडियन आर्ट्स अँड ट्रॅडिशन इन डेप्थ. तर त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलंच होतं, शिवाय भारतातील कला आणि परंपरांचा सुद्धा खूप अभ्यास केलेला होता. तसेच मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अगदी फ्लुएंटली बोलत असत. तर पहा, येथे आपल्याला 21 महान परमवीरांची यादी दिलेली आहे. द 21 ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव परमवीर. तर ते आता आपण वाचून काढूया. मेजर सोमनाथ शर्मा, लान्स नाईक करम सिंग, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू, कॅप्टन गुरुबच्चन सिंग सलारिया, मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुरसोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, मेजर होशियार सिंग, नायब सुभेदार बाना सिंग, मेजर रामास्वामी परमेश्वरन, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, रायफलमॅन संजय कुमार,
कॅप्टन विक्रम बत्रा, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा. तर अशा आपल्या 21 महान परमवीरांची यादी आपण पाहिली आहे. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा 10,877 FPPVC Squadron number 18 the Flying Bullets. On the 14th of December 1971, Srinagar airfield was attacked by a wave of 6 enemy Sabre aircraft. 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची 6 सेबर जेट विमानं श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी निघाली. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा वॉज ऑन रेडीनेस ड्युटी ॲट दॅट टाईम. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा सावध तर होतेच. ही कुड नॉट टेक ऑफ इमिजिएटली बिकॉज ऑफ क्लाउड्स ऑफ डस्ट रेस्ड बाय अनदर एअरक्राफ्ट. पण धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करणं शक्य नव्हतं. बाय दॅट टाईम द रनवे वॉज क्लिअर. द एनिमी एअरक्राफ्ट वेअर ओव्हरहेड. तर धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत त्यांनी शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून गोंगावू लागली होती. एनिमी एअरक्राफ्ट वेअर ओव्हरहेड अँड दे वेअर फ्लाइंग लो, फायरिंग अँड अटॅकिंग द एअरफील्ड विथ बॉम्ब्स. शत्रूची विमाने खालून घोंगावू लागल्या होती आणि गोळ्यांच्या फैरी झाडत होती. इवन देन फ्लाइंग ऑफिसर सेखा टूक ऑफ इन हिज नॅट फायटर द मोमेंट ही कुड. तर ही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर सेखांचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. ही बिगॅन टू कॉम्बॅट द पॉवरफुल सेबर जेट एअरक्राफ्ट ऑफ द एनिमी. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. ही डॅमेज 2 ऑफ देम. पाहता पाहता त्यांनी 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. हिज फाईट विथ द अटॅकिंग एअरक्राफ्ट नाव कंटिन्यू ॲट ट्री टॉप हाईट. मग जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना त्यांनी लढाई चालूच ठेवली. ॲट द लास्ट द एनिमी एअरक्राफ्ट फ्लेड फ्रॉम द सीन ऑफ बॅटल. द एअरफील्ड अँड द टाउन ऑफ श्रीनगर वेअर सेव्ह बट एलास फ्लाइंग ऑफिसर सेखाज एअरक्राफ्ट टू क्रॅश्ड अँड ही वॉज किल्ड. शत्रू संख्येने जास्त होते पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून ते पळून गेले आणि श्रीनगर शहर आणि तेथील ते हवाई क्षेत्र जे होते ते बचावले. परंतु या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर सेखांचे विमान कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले. फ्लाइंग ऑफिसर सेखा displayed great flying skill and determination in the face of certain death. He showed unmatched heroism above and beyond the call of duty. Salute to the bravest of the brave flying officer निर्मलजीत सिंग सेखा. फ्लाइंग ऑफिसर सेखांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता, मात्र त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले आणि कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. तर परमवीर फ्लाइंग ऑफिसर सेखा यांना आपण सलाम करूया. डू रीड मोर ऑन द इंटरनेट ॲट हा इथं ॲड्रेस दिलेला आहे. अबाउट दी गॅलंट PVC अवॉर्डरीज who laid down their lives in the service of country. You will see that they belong to various communities and religions. Do find and read the inspiring accounts of how they faced the enemy without any regard for their fatal wounds and physical pain. तर देशसेवेसाठी प्राणांचे मौल देणाऱ्या या परमवीर चक्रधारकांची माहिती या संकेतस्थळावर जरूर वाचा. हे परमवीर विविध जाती धर्माचे आहे असे तुम्हाला दिसेल.
तर आपल्या जखमा आणि प्राणांतिक वेदनांची पर्वा न करता परमवीरांनी शत्रूशी 2 हात कसे केले, त्यांच्या प्रेरक आणि स्फूर्तिदायक हकीकती मिळवा आणि वाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. फर्स्ट क्वेश्चन इज रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. A. What is Paramveer Chakra? Paramveer Chakra is India's highest military decoration. It is awarded for the most conspicuous bravery or some daring or outstanding act of valor or self-sacrifice in the presence of the enemy, whether on land, at sea, or in the air. B. What is seen on the obverse and reverse of the PVC medal? So answer is on the obverse, the PVC has the Indian national emblem at the center, surrounded by 4 replicas of Indra's Vajra. On the reverse, the words Paramveer Chakra are engraved in Hindi and English with 2 lotus flowers in between. म्हणजे त्या मेडलवर काय काय दिलेलं आहे याविषयी माहिती आपल्याला या प्रश्नात सांगायची आहे. Who designed the PVC medal? The PVC medal was designed by Savitribai Khanolkar, a European lady who married Vikram Khanolkar, an Indian army officer. D. What makes Indra's Vajra or weapon invincible? So the answer is the supreme sacrifice of the sage Dadichi makes Indra's Vajra invincible. Second question. Write the story of sage Dadichi's sacrifice in your own words. So the answer is thousands of years ago, a demon had stolen all the water in the world. Innocent people died because of lack of water. This demon could not be defeated by any weapon made of ordinary material like wood or metal, etc. Something extraordinary was needed to kill him. It came to be known that the sage Dadichi had bones that had extraordinary power. The sage was a noble person. When he came to know this, he sacrificed his life and gave his own bones to make the weapon to help the people. Thus, Indra Vajra was a weapon made from these bones of sage Dadichi, and the demon was defeated with the use of this weapon. Read aloud the account of the how flying officer Nirmaljit Singh Sekha sacrificed his life to defend our country. तर निर्मलजीत सिंग सेका यांनी आपले प्राण कसे गमावले आपल्या देशासाठी, तर त्यांची स्टोरी ही तुम्हाला इथे सांगायची आहे. 4. Find more information about other Paramveer Chakra awardees. Prepare a collage using photographs, pictures and text matter written in beautiful handwriting. तर इतर परमवीर चक्र अवॉर्डीज यांची तुम्हाला माहिती मिळवायची आहे आणि त्याविषयी कोलाज तयार करायचं आहे. फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द इंडियन आर्म फोर्सेस, द आर्मी, द नेव्ही अँड द एअर फोर्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. तर आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवायची आहे. कॅन यू डू टू शो युअर लव्ह, रिस्पेक्ट अँड सपोर्ट to the soldiers who fight for the country? Discuss this in the classroom. For example, you can send greeting cards to them on various occasions with the help of your teacher. तर आपण आपल्या सैनिकांसाठी काय काय करू शकतो, जे आपल्या देशासाठी लढतात, तर त्यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो, ते याचे आपल्याला एक्झाम्पल्स सांगायचे आहेत. त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. Sometimes we use 2 or 3 adjectives together to describe a noun. काही वेळेला आपण एखादे नाउन डिस्क्राईब करण्यासाठी 2 किंवा 3 विशेषणे एकत्रितपणे वापरतो. ॲडजेक्टिव्ज म्हणजे तर विशेषण. In such cases, the order in which adjectives are used depends on the meaning. तर ज्या ऑर्डरने ते ॲडजेक्टिव्स आलेले असतात
त्या ऑर्डरवर त्याच्यावर त्या नाऊनचे मीनिंग डिपेंड करते. द ॲडजेक्टिव्स दॅट एक्सप्रेस शो युअर ओपिनियन अबाउट समथिंग आर युज्युअली पुट फर्स्ट. तर आपल्याला जे एक्सप्रेस करायचं आहे त्याविषयी जे ॲडजेक्टिव्ह असेल ते आपण सर्वात अगोदर लिहितो. द अदर ॲडजेक्टिव्ज आर नॉर्मली पुट इन दी फॉलोविंग ऑर्डर. जे महत्त्वाचं ॲडजेक्टिव्ह असतं ते आपण सगळ्यात अगोदर लिहितो आणि इतर ॲडजेक्टिव्ज असतात ते तर पुढील क्रमाने येतात. त्यापैकी साईज, एज, शेप, कलर, ओरिजिन, मटेरियल, यूज और पर्पज. फॉर एक्झाम्पल, अ नाईस लिटिल बास्केट, अ ब्रेव यंग वुमन, अ बिग रेड प्लास्टिक बॅग, अ नॉइझी ओल्ड ड्रिलिंग मशीन. नाईस लिटिल बास्केट यामध्ये आपण नाईस हे सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे, कारण की आपल्याला त्या बास्केटविषयी वर्णन करायचे की ते एक छान छोटी बास्केट आहे. तर नाईस हे सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडजेक्टिव्ह आहे, सो आपण त्याला सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे. त्यानंतर साईजनुसार आपण जे ॲडजेक्टिव्ह येत आहे ते नंतर घेतलेलं आहे. तर येथे लिटिल हे ॲडजेक्टिव्ह साईजनुसार येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परमवीर चक्र आवर हिरोज या लेसनमधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे. हा लेसन तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.